रामकृष्ण हरी मंडळी, आज आपल्याला एका गणपतीच्या मंदिराबद्दल जाणून घ्यायचं आहे. असं कोणतं जे मंदिर आहे जे की 16व्या शतकातील आहे आणि अनंतपूर जिल्ह्यामध्ये, आंध्र प्रदेशमध्ये, ते अनंतपूर जिल्ह्यामध्ये लेपाक्षी येथे आहे. आता आपल्याला माहिती आहे की लेपाक्षी मंदिरामध्ये वीरभद्र स्वामीची मोठी मूर्ती आहे आणि ती अतिशय सुंदर आहे, पाहण्यासारखी आहे. त्याच मंदिराच्या बाजूला एक गणपती आहे जो की एकाच दगडामध्ये कोरलेला आहे आणि तो गणपती इतका भव्य आणि दिव्य आहे, फार मोठा आहे गणपती आणि अतिशय सुंदर असं शिल्पकाम असलेला तो गणपती आपल्याला तिथे पाहायला मिळतो. आता त्या गणपतीच्या बाजूला जे खांब आहे किंवा जे छत्र आहे त्या खांबावर सुद्धा इतकं सुंदर शिल्पकाम केलेलं आहे की ते बघण्यासारखं आहे. आता या गणपतीच्या हातामध्ये जो मोदक कोरलेला आहे, शंख कोरलेला आहे आणि गदा पण ही सुंदररीत्याने कोरलेली आहे आणि पायाजवळ असा छान असा छोटासा एक उंदीर सुद्धा एक कोरीव काम केलेलं आहे तिथे आणि ते पाहण्यासारखं आहे. बरं, हे मंदिर कुणी बांधलं, का बांधलं आणि कशासाठी बांधलं हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे आज. तर त्याची मागची काय कथा आहे किंवा काय आख्यायिका आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. 16व्या शतकामध्ये विजयनगरमध्ये अच्युत देवराय नावाचा राजा होता. तो राजा होता. राजाचा एक खजिनदार होता की विरूपण्णा त्याचं नाव होतं. मग हा विरूपण्णाला एक पुत्र होता. तो पुत्र जन्मतः अंध होता. मग आता एके दिवशी काय झालं, विरूपण्णा आपल्या पुत्रासहित त्या मंदिरात आला, कुठले वीरभद्र स्वामीच्या. आणि आला असताना जेव्हा तो दर्शनासाठी गेला तेव्हा मुलगा पण सोबतच होता त्याच्या. मग त्यांनी पण दर्शन घेण्यासाठी वीरभद्र स्वामीच्या मूर्तीला हात लावला. हात लावल्यानंतर अचानक दिव्यता झाली आणि वीरभद्र स्वामी त्याला प्रसन्न झाले आणि त्याला ती दृष्टी परत मिळाली आणि त्याचा आनंद एवढा विरूपण्णाला झाला की त्याचा आनंद त्याला गगनात मावेना. मग आपल्याला मुलाला दृष्टी प्राप्त झाली, याहून आणखी काय पाहिजे, म्हणून आपल्याला वीरभद्र स्वामी प्रसन्न झाले. म्हणून त्यांनी म्हणजे विरूपण्णाने आणि वीरण्णा एक नावाचा त्याचा भाऊ होता, ह्या दोघांनी काय केलं, गणपतीची मूर्ती आपण इथे या दगडामध्ये कोरीव काम करू म्हणून ह्या दोघा भावांनी एकाच दगडात अशी ह्या ग्रेनाइटचं जे शिळा आहे त्या शिळेवर अशी सुंदररीत्याने कोरलेली आहे. आपण गेला नसाल तर अवश्य जा आणि पाहण्यासारखं आहे. नमस्कार.